श्री बाळूमामा प्रसन्न. चांगली वेळ येण्या अगोदर मिळतात हे 7 संकेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकटे, अडचणी हे सदैव येत असतातच. प्रत्येकजण देवभक्ती करतं, पूजा करतात, तरी सुद्धा प्रत्येकाला अडचणी या असतातच, संकटे असतातच. प्रत्येक वेळेस आपल्यास वाटतं की आपण इतकी देवपूजा करतो, देवभक्ती करतो, पण आपल्याला याचा का त्रास होत आहे? तर प्रत्येकाला कर्माची फळे ही भोगावी लागतातच. फक्त देवभक्ती केल्यामुळे, बाळूमामांचे स्मरण केल्यामुळे त्याचा जो त्रास होणार आहे तो कमी होऊ लागतो. तर आज आपण अशा 7 गोष्टी किंवा 7 संकेत जाणून घेणार आहोत, जे आपल्यावर प्रत्येक वेळेस येणारी संकटे, दुःखे ही दूर करण्यासाठी एक चांगली वेळ सुद्धा येते. ही चांगली वेळ कशी ओळखावी यासाठी 7 संकेत आहेत, जे संकेत सांगतात की तुमचा भाग्योदय होणार आहे, तुमच्यावर देवाची कृपा राहणार आहे, तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे, दुःखे, संकटे, वाईट शक्ती दूर होणार आहेत. तर ही 7 संकेत आपण जाणून घेऊ. तर पहिला संकेत आहे, पहाटे जाग येऊन परमेश्वराचे, देवाचे स्मरण होणे. हे अतिशय शुभ संकेत मानले जाते. दुसरा संकेत आहे, विनाकारणही मन प्रसन्न राहणे, सतत आनंदी वाटणे, आनंदी राहणे. हा सुद्धा संकेत चांगला आहे. आपली चांगली वेळ येण्याचा हा खूप चांगला संकेत आहे. तिसरा संकेत आहे, आपल्या दारामध्ये वारंवार गाई माता काहीतरी खाण्यासाठी येत असेल तर आपल्यावर सदैव वाईट दृष्टी निघून जाऊन देवाची कृपा आपल्यावर येणार आहे, चांगली वेळ सुरू होणार आहे, हा याचा संकेत आहे. चौथा संकेत आहे, पक्षी आपल्या घरामध्ये घरटे करणे किंवा आपल्या घराच्या बाहेरील बाजूस घरटे करून राहणे. हा अतिशय शुभ योग मानला जातो. धनलक्ष्मी येण्यासाठी खूप चांगला हा संकेत आहे. पाचवा संकेत आहे, येणारे खर्च किंवा संकटे आपोआप टळू लागणे. हा खूप चांगला असा संकेत आहे. आपले वारंवार विनाकारण पैसे खर्च होत असतात, पण ते अचानकपणे कमी होऊ लागणे किंवा बंदच होणे, हा संकेत खूप चांगला योग आहे. त्यानंतरचा जो संकेत आहे 6 नंबरचा, पूजा करतेवेळी उजव्या बाजूस वारंवार पूर पडणे. काही वेळेस चुकून सुद्धा पूल पडू शकते असे आपल्याला वाटते, पण पूजा करताना वारंवार जर उजव्या साईडला फूल पडत असेल तर आपल्यावर देवाची कृपा झालेली आहे अशी समजावी. चांगली वेळ येण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही, हा याचा संकेत आहे. आणि 7वे संकेत आहे, आपण प्रत्येक वेळेस बाहेर पडताना आपल्या आडवी मुंगूस जाणे आणि ती आपल्याकडे वळून पाहणे. हा अतिशय शुभ संकेत मानला जातो. यामुळे आपली तटलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. आपण जर कर्जबाजारी असाल तर तो कर्जबाजारीपणा निघून जाणार आहे, पैशाची भरभराटी होणार आहे, साक्षात विष्णूंची कृपा आपल्यावर राहणार आहेत. असे आहेत हे 7 संकेत, जे आपली चांगली वेळ येण्यासाठी उपयुक्त आहेत. यामुळे आपल्याला समजू शकते की आपली चांगली वेळ येण्यास सुरू झालेली आहे. याचबरोबर दररोज श्री संत देव अवतारी बाळूमामा यांचे स्मरण करून बाहेर पडल्यानंतर आपली सर्व कामे, सर्व इच्छा
पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत. श्री बाळूमामा प्रसन्न.